मला असं वाटतं की एवढ्या पुरताच मी आता थांबतो, कारण अख्खी मुंबईचे विषय बाकीचे लोक बोलणार आहेत, सकाळी सांगितलं आहे. दुसरा विषय माझा असा आहे की महागाईच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे माझ्याकडे खूप बोलण्यासारखं आहे. म्हणजे महागाईच्या बाबतीमध्ये स्टॅटिस्टिक, महागाईच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने महागाई वाढली आहे, तर महागाईच्या बाबतीमध्ये किती बोलायचं आणि किती वेळ बोलायचं हे ठरवण्यापेक्षा मला असं वाटतं की आता सध्या महागाईचं जे कारण सांगितलं जातं ते एकच कारण काय सांगितलं जातं की आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे म्हणून इंधनाचे भाव वाढलेत आणि म्हणून महागाई वाढली आहे, हे कारण सांगितलं जातं. आणि म्हणून पंतप्रधान साहेबांनी आवाहन केलं की आपण इंधनाचा वापर कमी करा, जेवणात तेल कमी घ्या. आणि पंतप्रधानांनी एवढं आवाहन केलं आणि पंतप्रधानांनी आवाहन केल्यावरती सर्वसाधारण पंतप्रधानांनी आवाहन केल्यावर लोक ऐकतात. आता परवाच्या दिवशी आम्ही बघितलं तर मुख्यमंत्री कमर्शियल विमानाने गेले, त्यांनी मान्य केलं पंतप्रधानांचं. पण गेल्या काही दिवसामध्ये खासदारांना फिरवण्यासाठी किती प्रायव्हेट विमानं वापरली गेली. नांदेडवरना प्रायव्हेट फ्लाईट गेली, ही खासदार जे आता घेतले ना 6 आमचे नेले ना, त्याच्यासाठी किती प्रायव्हेट विमानं वापरली गेली. इंधनाचा तेव्हार हाच नाही झाला. हा इमर्जन्सी. हे रेकॉर्डर घ्या, हे रेकॉर्डर घ्या. इमर्जन्सी मंत्री महोदयांचं उत्तर की इमर्जन्सी होती. हा मंत्री महोदयांना इमर्जन्सी होती ही मान्य आहे मला. मंत्री महोदयांची घाई पण मी समजू शकतो. मंत्री महोदयांना त्याची गरज पण मला माहिती आहे. मला त्या राजकारणात जायचं नाही, तर खरं म्हणजे त्या राजकारणावर बोलायला गेलो तर अर्धा तास अजून बोलू शकतो. परंतु ज्या वेळेला पंतप्रधान एखाद्या वेळेला आवाहन करतायत आणि सांगतात कमी तेलाचा वापर करा, आणि इकडे खासदारांना पळवण्यासाठी इंधनाचा वारेमाप वापर केला जातोय, म्हणजे स्वतःच्या पंतप्रधानांचाच अवमान कशा पद्धतीने केला जातोय एवढंच मला सांगायचं आहे. आणि आज काय झालंय की तेलाच्या किमती वाढल्यात आणि दारूची किंमत कमी झाली आहे. हडपसरमध्ये स्वस्त दारू पिऊन लोक मेली आहेत. पूर्वी एक म्हण होती की क्या रे सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल. हा हा मग आता तिथे फक्त नाव बदला. मी वाटच बघत होतो तुम्ही कधी बोलताय. आता फक्त तिकडे नाव बदला आणि तीच व्याख्या परत घ्या. आता कोणाचं टाकू नाव, मोदी साहेबांचं टाकू का देवाभाऊंचं टाकू. हा दारू स्वस्त नाहीये. पुण्यामध्ये जे मेले ते काय उच्च प्रतीची दारू पेन मेले? नाही नाही, आता प्रश्न तोच आहे. पुण्यामध्ये मेले ते कोण मेले? पुण्यामध्ये जे दारू पिऊन मेले ते काय महागाची स्कॉच पिऊन मेले काय? ती दारू स्वस्त आहे म्हणून मेले ते. ती दारू स्वस्त मिळते म्हणून अशा पद्धतीचे स्वस्त दारू जिथे मिळते ती पिऊन लोक मरतायत आणि तेलाच्या किमती महाग झाल्या आहेत. मी तुम्हाला तिन्ही गटामध्ये ज्या गटामध्ये आपलं शहरी, मध्यम शहरी आणि ग्रामीण तिन्ही भागाचा माझ्याकडे स्टॅटिस्टिकल रिपोर्ट आहे. मी तो खरं त्या ते वाचून दाखवण्यामध्ये मला काय फार इंटरेस्ट नाही. त्याचं कारण असं आहे की मंत्री महोदयांनी ज्या वेळेला मला सांगितलं की आम्ही इमर्जन्सी म्हणून अशा पद्धतीचा वापर केला तेलाचा, आता त्यांच्यासमोर मी अजून काय बोलू, कारण त्यांचे विचारच एवढे महान आहेत की खासदार पळवण्यासाठी तेल वापरतायत आणि त्याला इमर्जन्सी म्हणतायत. तर आता ह्या स्टॅटिस्टिकचं मी काय करू? हे स्टॅटिस्टिक मी जर वापरलं, जागतिक स्टॅटिस्टिक देऊन काय करू? स्टॅटिस्टिक डे आज, म्हणूनच आज माझ्या हातात स्टॅटिस्टिक आहे. पण जर मी जर स्टॅटिस्टिक आता तुमच्या समोर वाचलं तर पुन्हा मग दुसरी घोषणा मला द्यावी लागेल जी त्यावेळेला द्यावी लागत होती. त्याच्यामध्ये फक्त नाव बदलून परत वापरावी लागेल. माझ्यासमोर प्रश्न असा आहे की महागाई जी महाराष्ट्रात आज वाढलेली आहे, जी महागाईच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळ्या बाजूने कंपॅरेटिव्हली तुम्ही स्टेटमेंट बघत चला. ग्रामीण भागामधल्या राहणीमान काय परिस्थिती आहे, शहरी भागातल्या राहणीमानाची काय परिस्थिती आहे, उच्च भागातल्या राहणाऱ्या लोकांची काय परिस्थिती आहे.
आणि जी पद्धतीने महागाई वाढलेली आहे, आम्ही आमच्या सरकारमध्ये एक प्रयत्न केला शिवभोजन थाळीचा, की गरिबाला कमीत कमी जेवण तरी कमी पैशात मिळेल. आज त्या लोकांचे पैसे थकीत आहेत, त्या लोकांना पैसे मिळत नाही आहेत, त्यांच्या खाण्यावरती आज आच आलेली आहे. आणि अशा पद्धतीने सरकार चारी बाजूने स्वतःचं एवढं कौतुक करून घेते की या देशात सगळं किंवा या राज्यात सगळं आलबेल चालू आहे. लाडक्या बहिणीनं 1,500 रुपये दिले, महागाईचा प्रश्न विचारायचा नाही. 1,500 मध्ये काय ती महागाई निपटून टाकायची. तुम्ही लोकांना अशा पद्धतीने फसवू शकत नाही. जे आकडे आहेत, जे मध्यमवर्गीय लोकांना, गरिबांना आज घर चालवणं मुश्किल झालंय. आज तो जो काय पगार वाढलेला नाही आहे, तुम्ही लेबर इंडेक्स आज आपल्या हातात आहे, लेबर इंडेक्स तुम्ही आज बघून घ्या की ज्या पद्धतीचा लेबर इंडेक्स वाढतोय, ज्या पद्धतीने महागाई वाढायला पाहिजे त्या पद्धतीने कामगारांचे पगार वाढलेत का? कामगारांचे पगार बिलकुल वाढलेले नाही आहेत. कामगारांचे पगार आहेत तिथेच आहे. महागाईला उत्तर कोण देणार आहे? केवळ लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देऊन तुमचा महागाईचा प्रश्न सुटत नाही आहे. आणि त्यामुळे या महागाईवरती हे सरकार बिलकुल, या सरकारचं लक्ष नाही आहे. हे सरकार बेफिकीर झालं आहे. एकच गोष्ट याला कारणीभूत आहे, कारण ह्यांच्याकडे राक्षसी बहुमत आहे. आणि राक्षसी बहुमत असल्यामुळे आमचं कोण काय वाकडं करू शकत नाही. महागाई वाढते, वाढू देत. दारू पिऊन माणसं मरतायत, मरू देत. गटरात लोक पडतायत, पडू देत. आम्हाला कोण विचारू शकत नाही, कारण आमच्याकडे राक्षसी बहुमत आहे. या राक्षसी बहुमताच्या जोरावर सरकार हे इतकं माजोरडं झालेलं आहे. सरकारला असं वाटतं की आम्हाला कोणी विचारू शकत नाही, आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत. आम्ही जे करू ती पूर्व दिशा. फक्त आमचं येऊन लोकांना हेच सांगणं आहे की आम्ही करतोय ते सगळं बरोबर आहे, आम्ही करतोय ते सगळं चांगलं आहे. आणि म्हणून या प्रस्तावाच्या माध्यमातून मी आपल्या समोर आकडे ठेवलेले नाही आहेत, परंतु वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मी फक्त 2च विषयावरती फक्त बोटं ठेवलेली आहेत. या दोन्ही विषयावरती बाकीचे माझे सहकारी बाकीचे विषय त्याच्यावरती बोलतील. परंतु आजही माझं मत असं आहे की सरकारने वेळीच मुंबईची काळजी घ्यावी. जर मुंबई बंद पडली तर देश बंद पडेल. हा देश बंद पडू नये एवढी काळजी घ्यावी. मी फक्त आज सभापतींच्या सूचनेनुसार किंवा सभापतींनी जे काही सांगितलं त्याच्यामुळे फक्त 2च विषयावरती फार आटोपते माझे विचार मांडतो आणि तेच थांबतो. दरेकर साहेब. सभापती महोदय, विरोधी पक्षाने